ज्या वेळेस आपल्याला असे पदार्थ खायचे असतात त्यावेळेस आपण रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये जाऊन जेवण करतो आणि तिथे खूप सारे पैसे मोजतो। त्यातली त्यात बिर्याणी म्हटलं की खूप जण हॉटेलचीच बिर्याणी खाणं पसंत करतात, पण हॉटेलसारखी बिर्याणी अगदी घरी कमी साहित्यात कमी वेळेत जर बनवून तयार होत असेल तर कशाला जायचे हॉटेलमध्ये। तर आजची ही परफेक्ट रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। अर्धा किलोच्या प्रमाणात चिकन दम बिर्याणी। त्यासाठी सगळं जे साहित्य आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिहून देत आहे, तिथून तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता। आता इथे मी अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलेला आहे। हलक्या हाताने हात चोळून व्यवस्थित धुवून घ्यायचा। 1-2 पाण्याने हा तांदूळ धुवून पुन्हा त्यामध्ये स्वच्छ पाणी घालून 30 मिनिटांसाठी हा तांदूळ मी साईडला ठेवला होता। आता इथे आलं, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता सुरुवातीलाच थोडीशी पूर्वतयारी मी करून घेतली होती। मध्यम आकाराचे 3 कांदे पातळ चिरून घेतले होते, त्यापैकी 2 कांद्याचा आपल्याला बिरिस्ता तयार करून घ्यायचा आहे। कढईमध्ये व्यवस्थित तेल गरम केलं, त्यामध्ये कांदे घातले पातळ चिरलेले आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे। अर्धा किलो स्वच्छ धुतलेलं चिकन घेतलं, त्यामध्ये तयार केलेले आलं लसणाची पेस्ट घातली, 1.5 चमचा बिर्याणी मसाला घातलेला आहे, 1 चमचा चिकन मसाला, चवीनुसार मीठ, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद असं यामध्ये घातलेलं आहे। त्यानंतर 3 चमचे दही घातलेलं आहे। तोपर्यंत इथं कांदासुद्धा मस्त असा तळलेला आहे, मस्त असा बदामी रंग कांद्याला आलेला आहे। आता त्यापैकी यामध्ये थोडासा कांदा मी घातलेला आहे आणि थोडासा असा वरून टाकण्यासाठी मी ठेवलेला आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करून एक 10 ते 15 मिनिटांसाठी हे साईडला ठेवायचं। जर तुमच्याकडे वेळ असेल तर अर्धा पाऊण तास जरी ठेवलं तरीसुद्धा चालणार आहे। आता इथं 2 लिटर पाणी गरम करून घेतलं, त्यामध्ये ना खडे मसाले घातले, थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे, चवीनुसार मीठ घातलं आणि अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये घालायचा। त्यानंतर स्वच्छ धुतलेले तांदूळ व्यवस्थित निथळून यामध्ये घालायचे। दुसऱ्या कढईमध्ये तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये दालचिनीचा तुकडा घातला, थोडंसं जिरं घातलं, तेजपान घातलं, त्यानंतर कांदा आणि टोमॅटो यामध्ये घातला। व्यवस्थित परतून घेतल्याच्या नंतर मॅरिनेट केलेलं चिकन यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित याला 5 ते 6 मिनिटांसाठी परतून घ्यायचं। त्यानंतर झाकण ठेवून याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचे। आता हे चिकन जे आहे हे 70 ते 80% शिजलेलं आहे। छान याची अशी लपतपीत ग्रेव्ही झालेली आहे। आपण यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केला नाही। आता हा तांदूळ देखील व्यवस्थित असा शिजलेला आहे। याचा असा ज्यावेळेस आपण याला तोडू ना तर याचा तुकडा होतो, पण हलकंसं यामध्ये ना कणी राहते, म्हणजे शिजण्याचं बाकी राहतं। एक 70 ते 80% हा तांदूळ मी शिजवून घेतलेला आहे। आता इथं मी थर लावायला घेतलेले आहेत। अर्धी ग्रेव्ही आपण सुरुवातीला काढून ठेवली होती, त्यानंतर भाताचा थर लावला। उरलेली जी ग्रेव्ही आहे ती यावरती घालायची आणि पुन्हा एकदा यावरती भाताचा थर लावून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने याचं लेअरिंग करायचं। जर तुम्हाला असं नसेल करायचं, एकच थर लावून घेतला तरीसुद्धा चालणार आहे। वरून तळलेला कांदा, कोथिंबीर घालायची। आवडत असेल तर फूड कलर तुम्ही इथे घालू शकता, नाही घातला तरीसुद्धा चालणार आहे। झाकण ठेवून एक 10 ते 12 मिनिटांसाठी याला ना मध्यम गॅसवर दम देऊन घ्यायचा। तुम्ही बघू शकता परफेक्ट दम बसलेला आहे आणि अगदी रसरशीत ही बिर्याणी तयार झालेली आहे। अजिबात कोरडी नाही किंवा खूपच अशी चिकट नाही, परफेक्ट तयार होते। रेसिपी जरूर या पद्धतीने फॉलो करा, तुमची देखील बिर्याणी अशीच तयार होईल। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनलवर आज पहिल्यांदा आला असेल, चॅनल आणखी सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा अशा छान छान आणि सिंपल रेसिपींसाठी। तर ही बिर्याणी तुम्ही पाहू शकता, अगदी हॉटेल रेस्टॉरंटसारखीच ही बिर्याणी आहे। दिसायला जरी हॉटेल रेस्टॉरंटसारखी दिसत असेल तर चवीला त्यापेक्षाही खूप जास्त टेस्टी ही बिर्याणी तयार होते। यामधलं जे चिकन आहे ते अगदी रसरशीत होतं, खूपदा चिकन चिवट होतं, तर ह्या बिर्याणीमध्ये असा अजिबात प्रकार होत नाही। त्यामुळे जरूर रेसिपी ट्राय करा। बाय बाय।